नमस्कार माझ्या छोट्या बालमित्रांनो, नातीनो, नातवांनो आणि सर्वांना आज खूप दिवसानंतर मी तुमच्या भेटीला येत आहे, तुम्हाला गोष्ट सांगत आहे। तरी आजच्या गोष्टीचं नाव आहे पैशाची चणचण किंवा पैशाची तंगी। एक गरीब महिला एका साधूच्या जवळ साधूकडे गेली आणि म्हणाली, साधू महाराज, असा एक मला पवित्र मंत्र सांगा, लिहून द्या की माझ्या मुलांचं रात्रीच्या वेळेला भुकेमुळे रडणं बंद होईल। माझी मुलं रात्री त्यांना जेवायला मिळत नाही, भूक लागते, तर त्यांचं रडणं बंद होईल असा मला एक मंत्र लिहून द्या। साधू महाराजांनी काही वेळ एकटक आकाशाकडे पाहिले आणि मग ते आपल्या झोपडीमध्ये आतमध्ये गेले आणि त्यांनी एका पिवळ्या कापडावरती एक मंत्र लिहिला आणि त्याला असा एखाद्या तावीज असतो तसा त्याला लपेटून बांधून त्या महिलाकडे तो दिला। साधू महाराज म्हणाले, ह्या मंत्राला घरामध्ये अशा जागी ठेव की जिथं तुला थोडेफार जे पैसे मिळतात कधी आणि ते तिथं तू ठेवतीस, अशा म्हणजे जी खरी प्रामाणिकपणाची कमाई आहे तुझी तिथं तू ठेव। ती महिला आनंदित होते, साधू महाराजांना नमस्कार करून चालली जाते आणि देवाच्या कृपेनं त्यावेळेला त्या दिवशी त्या महिलाच्या पतीला चांगले पैसे मिळतात आणि मग त्या मुलांना जेवण मिळतं आणि मग ती रात्र त्यांची अतिशय शांतीपूर्वक निघून जाते। दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना एक पैशानं भरलेली पिशवी त्यांच्या घराच्या अंगणात मिळते। त्या पिशवीमध्ये पैशाच्या बरोबर एक कागद असतो लिहिलेला आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं, कोणतं काही पण एखादा व्यवसाय सुरू कर। त्या वाचून त्या महिलेचा पती तो एक छोटीशी दुकान घेतो भाड्याने आणि ते काम आपलं सुरू करतो आणि हळूहळू त्याचा कारभार इतका वाढत जातो की त्याची दुकानं पण वाढत जातात आणि जसं काही पैशाचा पाऊस पडू लागतो त्याच्या घरात, म्हणजे तो खूप यशस्वी होतो, त्याला भरपूर पैसे मिळू लागतात। आणि मग काय होतं की आपल्या नवऱ्याची कमाई तिजोरीमध्ये ठेवताना एक दिवस त्या महिलेची नजर त्या मंत्र लिहिलेल्या कापडावरती पडते। ती म्हणते की काय माहिती आहे साधू महाराजांनी आपल्याला कोणता मंत्र लिहून दिला की आमची सारी गरिबी दूर झाली। असं विचार करत करत तिनं ते मंत्र लिहिलेलं कापड उघडलं। त्याच्यावरती लिहिलं होतं की जेव्हा तुझ्या पैशाची तंगी बंद होईल, तुला खूप पैसा मिळेल, तेव्हा तो सगळा पैसा तिजोरीमध्ये लपून किंवा तिजोरीमध्ये ठेवण्यापेक्षा काही पैसे अशा घरामध्ये दे की जिथून रात्री मुलांच्या भुकेने रडण्याची आवाज येत असते। म्हणजेच याचा अर्थ साधू महाराजांनी सांगितलं की जेव्हा भरपूर पैसे येतील तेव्हा तू पण दुसऱ्यांना मदत कर की जी तुझी पूर्वीची स्थिती होती, तुझ्या मुलांना अन्न मिळत नव्हतं, अशा ठिकाणी तू सुद्धा मदत कर। तर मुलांनो, या गोष्टीचा अर्थ किंवा या गोष्टीतून बोध असा आहे की आपण आपल्या परीने दुसऱ्यांना नेहमीच मदत करत राहावी।